Hello everyone. Hello friends. Friends, standard 10th and subject English. Friends, in the last video we have discussed on 1.4 be smart. In that we discussed on given points, that is smart. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic, and time bound. And we have discussed given points. And friends, today in the video, we are going to learn and discuss on activities from English workshop of 1.4 Be Smart. So, open page number 24. आपण मागील पाठाला मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बी स्मार्ट या पाठाची चर्चा केली, त्याचबरोबर मार्जिन क्वेश्चनही आपण सोडवलेले आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉपमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यांच्या आज आपण चर्चा करत आहोत. सो ओपन पेज नंबर 24 और पे अटेंशन ऑन द स्क्रीन. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, complete the following verb with the words associated with the text and the given title. Complete the following verb with the words associated with the text and the given title. आता given title आहे बी स्मार्ट. ओके, आणि आपणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही वेब पूर्ण करा, पण शब्द कोणते वापरा, तर वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट या पाठाशी संबंधित शब्द आपण लिहायचे आहेत, टायटलशी संबंधित लिहायचे आहेत, कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस आपण लिहायचे. कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस. तर सक्सेसचे कॉम्पोनंट्स काय आहेत, तर सगळ्यात पहिला आहे की तुमचं ध्येय हे निश्चित पाहिजे. स्पेसिफिक गोल्स. कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस जे आहे या कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेसमध्ये तुमचा पहिला गोल या ठिकाणी येणार स्पेसिफिक गोल्स. आता स्मार्टच्या सगळ्या पद्धती आपण इथे घेऊया ओळीनं. एक स्पेसिफिक गोल्स, त्याच्यानंतर मेजरेबल गोल्स, त्यानंतर अचिवेबल गोल्स, रिअलिस्टिक गोल्स अँड टाईम बाउंड गोल्स. या 5 वेबमध्ये काय काय येणार बघा. पहिलं सांगितलं मी, कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस काय आहेत, द स्पेसिफिक गोल्स, मेजरेबल गोल्स, अचिवेबल गोल्स, रिअलिस्टिक गोल्स अँड टाईम बाउंड गोल्स. आता त्याचबरोबर काय पाहिजे, स्किल, विल अँड टॅलेंट. स्किल पाहिजे, विल पाहिजे, टॅलेंट पाहिजे. त्याचबरोबर एक्स्ट्रा आणखीन एक सांगतो, बिल्डिंग एक्सपर्टाईज. बिल्डिंग एक्सपर्टाईज, ऑल्सो आयडेंटिफाईंग एरिया. हे सुद्धा कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस आहे महत्त्वाचं, की आयडेंटिफाईंग एरिया अँड ट्रॅकिंग प्रोग्रेस. या पद्धतीनं आपणाला या ठिकाणी हे पॉईंट मिळतात. आय विल रिपीट वन्स अगेन. कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस, स्पेसिफिक गोल्स, मेजरेबल गोल्स, अचिवेबल गोल्स, रिअलिस्टिक गोल्स, टाईम बाउंड गोल्स, स्किल, विल, टॅलेंट, बिल्डिंग एक्सपर्टाईज, आयडेंटिफाईंग एरिया अँड ट्रॅकिंग प्रोग्रेस. इतके पॉईंट घेऊन आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न. आपण या पाठाचा आधार घेऊन हे प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. या ठिकाणी आपल्याला ABCDE या 5 फॅक्ट मित्रांनो दिलेले आहेत. अँड पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. या ठिकाणी दिलेली जी फॅक्ट आहे त्या फॅक्टला सपोर्ट करणारं पाठात आलेलं उदाहरण जे असेल ते आपण
घ्यायचं आहे. आता पहिलंच आपला पॉईंट आहे बघा, गोल शुड बी अचिवेबल. गोल्स शुड बी अचिवेबल. आता अचिवेबल पॉईंटमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला याचं उत्तर लक्षात येईल. गोल्स शुड बी अचिवेबल यासाठी आपल्याला पाठामध्ये इथं यावं लागेल. गोल्स शुड बी अचिवेबल यासाठी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आय विल मार्क इट. पे अटेन्शन. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. हे उदाहरण दिलेले आहे. अचिवेबल, साध्य करता येण्याजोगं आपलं ध्येय असावं, भ्रमनिरास करणारं नव्हे, वास्तवाशी जुळणारं असावं, अचिवेबल असावं, यासाठी उदाहरण दिलेलं आहे. As students, we can't become a president or prime minister, but can hope to reach those heights in future. हे याचं उत्तर येणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, काय आहे बघा, अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. अ टाइम लिमिट शुड बी सेट. अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. ध्येय प्राप्त करण्यासाठी एक कालमर्यादा असावी. आता यासाठीचं उदाहरण आपणाला जे आहे टाईम बाउंडमध्ये या ठिकाणी मी उत्तर पॉईंट आऊट करतो, तुमच्या लक्षात येईल की आपणाला जर वजन कमी करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी की वजन कमी करायचं असेल तर एक टाईम बाउंड तिथं पाहिजे. हे उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. आय विल पॉईंट आऊट केलेलं आहे बघा मी इथून. To reduce weight, we know how to go about it. But without consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet and stress-free thoughts. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपणाला. टाईम बाउंड संबंधी सांगण्याचा आपला प्रश्न होता. अ टाईम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. ध्येय गाठण्यासाठी वेळ कालमर्यादा असावी आणि याचं उदाहरण या ठिकाणी हे दिलेलं आहे. टू रिड्यूस वेट. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. इथंपर्यंत या पॉईंटचं उत्तर येईल. नेक्स्ट 2C. 2C काय पहा, अ स्पेसिफिक फील्ड. काय आहे, अ स्पेसिफिक फील्ड ऑर एरिया हॅज टू बी फिक्स्ड टू अचीव गोल्स. ध्येय प्राप्त करण्यासाठी स्पेसिफिक एरिया किंवा स्पेसिफिक फील्ड हे आपण निश्चित केलं पाहिजे. आणि ते हे विधानसाठी प्रूफ किंवा फॅक्ट आपणाला पाठामध्ये या ठिकाणी आपल्याला आढळते. स्पेसिफिकमध्ये बघा स्क्रीनमध्ये मी तुम्हाला पॉईंट आऊट करून देतो. उदाहरण काय दिलेलं आहे स्पेसिफिकसाठी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल इथून सुरू होईल स्पेसिफिक. फॉर एक्झाम्पल इफ it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? इथपर्यंत हा भाग येणार आहे. ही फॅक्ट आहे त्या पॉईंटची. आय विल रीड once again. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? Next D क्वेश्चन बघा काय सांगितलेलं आहे. On next page, page number 23. D आहे, good results depend upon the quality and quantity of work put in. खूप पॉईंट छान आहे बघा. गुड रिझल्ट्स डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन. गुड रिझल्ट्स येण्यासाठी हे कशावरती गुड रिझल्ट्स डिपेंड आहेत, अवलंबून आहेत, तर क्वालिटी अँड क्वांटिटी आपण कामाची काय त्यामध्ये ओततो, काय करतो त्याच्यावरती याची सत्यता ही अवलंबून आहे. क्वालिटी अँड क्वांटिटी. त्याचं उदाहरण आपणाला दिलेलं आहे. ट्रम्पेटचं उदाहरण आपणाला दिलेलं आहे बघा. तुम्हाला लक्षात येईल. ट्रम्पेटचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. लाईफ इज समथिंग
लाईफ इज समथिंग इथून लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. हा पॉईंट येणार आहे. काय बघा प्रश्न. गुड रिझल्ट्स डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. अँड नेक्स्ट वन ई. 2E काय प्रश्न आहे बघा. अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. बेंचमार्क म्हणजे एक मानक. अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. आपली प्रगती शोधण्यासाठी पाहण्यासाठी बेंचमार्क एक मानक पाहिजे हे सांगणारी ओळ आपली या ठिकाणी आलेली आहे पहा. पेज नंबर 22 ची लास्ट लाईन जी आहे इथून आपली सुरू होणार. while playing इथून येणार. while playing football one's exact role and position has to be clearly defined. हा त्या उत्तराचा भाग येणार आहे मित्रांनो. बेंचमार्क मानक या ठिकाणी दिलेलं आहे. while playing football one's exact role and position has to be clearly defined. याच्यावरती हे उदाहरण दिलेलं आहे बेंचमार्कसाठी. नेक्स्ट 2E आपला या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील विधानं पूर्ण करा म्हणून सांगितलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. स्मार्ट गोल्स आर. स्मार्ट गोल्स आर आपल्याला पुस्तकामध्येच दिलेलं आहे. रेड कलरमध्ये उत्तर आहे बघा त्याचं. आय विल टेल यू. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. आय विल शो यू द आन्सर. स्मार्ट गोल्स आर या ठिकाणी आपल्याला दिसेल इथून. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. इथपर्यंत आहे स्मार्ट गोल्स आर. हे आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी फुल स्टॉपपर्यंत. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला. बघा काय आहे. 2 valuable assets of setting goals are. 2 valuable assets of setting goals are a sense of originality. आपल्याला सापडेल या ठिकाणी पहा हे उत्तर. 2 फॅक्टर्स काय सांगितले आहेत बघा. 2 व्हॅल्युएबल असेट्स ऑफ सेटिंग गोल्स या ठिकाणी हा उत्तराचा भाग आहे. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. या ठिकाणी आपल्याला पॉईंट स्क्रीनवरती दिसेल. आपलं उत्तर असं होणार आहे. 2 valuable assets of setting goals are a sense of originality and a stepping stone to illuminate the path. इथपर्यंत. इथून इथपर्यंत. A sense of originality and a stepping stone to illuminate the path. पूर्ण वाक्य असं होईल. 2 valuable assets of setting goals are a sense of originality and a stepping stone to illuminate the path. इथपर्यंत त्याचं उत्तर होईल. या पद्धतीनं आपण ही वाक्ये पूर्ण केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रीड दिस कोट. या ठिकाणी दिलेली कोट जी आहे ती आपण बघूया. रीड दिस कोट म्हणून सांगितलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी दिसेल बघा. रीड दिस कोट. काय कोटेशन दिलेलं आपल्याला ते आपण वाचायचं आहे. रीड दिस कोट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आणि काय सांगितलेलं आहे. गेस द मिनिंग and discuss in pairs and find similar quotes that bring in the same meaning.
आपल्याला प्रश्न आहे, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. गेस द मिनिंग याचा अर्थ आपण पाहिलेलो आहे मित्रांनो. आणि यासारखे सिमिलर म्हणी आपण शोधायच्या आहेत. एक उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, यू रीप ॲज यू सो. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. थोडक्यात काय, ॲज यू सो सोशाल यू रीप ही म्हण येईल, ॲज यू सो सोशाल यू रीप. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. नो पेन्स नो गेन्स. वेल बिगन इज हाफ डन. What goes around comes around. Every action has an equal and opposite reaction. Always do your best. What you plant, you will harvest later. या पद्धतीनं आपण हे कोट्स किंवा इतर सिमिलर म्हणी या अर्थाच्या या ठिकाणी पाहिलेलं आहे. आय विल टेल यू वन्स अगेन सम कोटेशन्स related to it. If we don't put anything in, we can't get anything out. You reap as you sow. Input is equal to output. As you sow, so shall you reap. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. नो पेन्स नो गेन्स. कष्टाविना फळ नाही. वेल बिगन इज हाफ डन. What goes around comes around. Every action has an equal and opposite reaction. Always do your best. What you plant, you will harvest later. या पद्धतीनं आपण या बऱ्याचशा म्हणी या ठिकाणी कलेक्ट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपला, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. क्वेश्चन नंबर, ॲक्टिव्हिटी नंबर 5. Drafting a speech, discuss in your groups and discuss in groups each block and make notes about it. आता तुम्ही तुमच्या चर्चा करायची आहे, प्रत्येक ब्लॉकबद्दलची चर्चा करायची आहे. आणि ड्राफ्टिंग अ स्पीच कसं ड्राफ्ट करायचं, भाषणाचे मुद्दे मसुदे कसे काढायचे, पॉईंट कसे काढायचे, मांडणी कशी पाहिजे, याबद्दल तुम्ही प्रत्येक दिलेल्या ब्लॉकवरती चर्चा करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा करा आणि ते नोट्स एकत्र करा. हाऊ आय कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. पहिला पॉईंट आहे आपल्याला, हाऊ टू स्टार्ट. एक आकर्षक, इम्प्रेसिव्ह, परिणामकारक आपलं भाषण होण्यासाठी ड्राफ्ट कसा असावा. हाऊ टू स्टार्ट याच्यावरती तुम्ही चर्चा करा. हाऊ टू स्टार्ट, तर यामध्ये ऑल ऑफ यू मस्ट अंडरस्टँड द गिवन टॉपिक फॉर द स्पीच अँड कलेक्ट ऑल इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल सोर्सेस. हाऊ टू स्टार्ट, कशी सुरुवात करावी. तर ही सुरुवात करत असताना पहिल्यांदा तुम्हाला ड्राफ्ट करण्यासाठी अंडरस्टँड द गिवन टॉपिक फॉर द स्पीच, देन कलेक्ट ऑल इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल सोर्सेस. व्हॉट टू राईट, राईट डाऊन ऑल द सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. पुट युअर थॉट्स, आयडियाज क्लिअरली, सिस्टमॅटिकली, इन करेक्ट सिक्वेन्स. यूज गुड बट सिम्पल अँड इम्प्रेसिव्ह लँग्वेज. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी इन माय स्पीच. क्वालिटी तुमच्या स्पीचमध्ये यायची असेल, आवश्यक असेल तर पुट युअर थॉट्स, आयडियाज क्लिअरली, सिस्टमॅटिकली, इन करेक्ट सिक्वेन्स. व्हॉट आर द रिलिव्हंट थॉट्स, स्लोगन्स, मॅगझिम्स. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट टू बी इन्क्लुडेड. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अन इम्प्रेसिव्ह स्पीच and what should be the size or length of the speech. हे जे पॉईंट आहेत यानुसार आपण चर्चा करून पॉईंट काढायचे आहेत की या ठिकाणी आपल्याला दिलेले पॉईंट आहेत बघा, कुठले कुठले आहेत पहा, लक्षात येईल तुमच्या. हाऊ टू स्टार्ट, सुरुवात कशी करावी. व्हॉट टू राईट, काय लिहावं.
हाऊ टू ब्रिंग क्वालिटी इन माय स्पीच, माझ्या भाषणात दर्जा कसा निर्माण करता येईल. What are the relevant thoughts or relevant slogans, maxims, etc. एक त्या संबंधित विचार, म्हणी, मॅगझिम्स, प्रोवर्ब कोणकोणते घेता येतील, दाखले कोणते घेता येतील ते ठरवा. नेक्स्ट आहे विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड, कोणताचा महत्त्वाचा भाग समाविष्ट करावा की ज्याच्यातून एक क्लायमॅक्स पॉईंट भाषणाची गाठता येईल. अँड नेक्स्ट व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अँड इम्प्रेसिव्ह स्पीच करण्यासाठी, परिणामकारक भाषण असण्यासाठी, त्या भाषणाला न्याय मिळावा यासाठी काय कोणत्या पद्धतीनं कृती करावी. अँड व्हॉट शुड बी द साईज ऑर लेंथ ऑफ द स्पीच, भाषणाची किती मोठं भाषण असावं. अँड डू आय नो द फॉर्मॅट, मला फॉर्मॅट माहीत आहे का हा जाणून घ्यायचा आहे. आपल्याला याचबरोबर ऑन नेक्स्ट पेज तुम्ही या सर्व मुद्द्यांची चर्चा करा आणि पॉईंट काढा. तर तुम्हाला काही पॉईंट या ठिकाणी मिळत आहेत बघा की स्पीच डेव्हलपमेंट या ठिकाणी सांगितलेले, कंटेंट सांगितलेलं आहे. काय ते ग्रीटिंग्ज अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक, त्या टॉपिकचं ग्रीटिंग करा, इंट्रोडक्शन करा. एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लिअरली ऑफ मेसेज, क्लॅरिटी ऑफ मेसेज अँड ऑर्गनाइज थॉट्स अँड आयडियाज, मॉरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स अँड कन्क्लुजन. आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं बघा. त्याचबरोबर स्पीकिंग प्रेझेंटेशन करताना व्हर्बल क्लॅरिटी असू दे, प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स व्यवस्थित असू दे, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन, प्रेझेंटेशन और स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज्ड अँड कॉन्फिडन्स, जेस्चर्स अँड एक्सप्रेशन्स, स्टेज करेज एक्सेट्रा अँड युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅबलरी कोणत्या या वापरू शकतात सांगितलेलं आहे. इट्स प्लेजर टू सी यू ऑल, आय एम हॅपी टू सी यू टुडे, इट्स गुड टू सी यू ऑल हिअर, टुडेज टॉपिक इज डॉट डॉट डॉट, माय टॉक इज अबाउट डॉट डॉट डॉट, माय टॉपिक इज डॉट डॉट. यापैकी एक तुम्ही सुरुवात करा. द पर्पज ऑर द एम ऑफ दिस स्पीच इज, काय असेल ते. I will focus on 1 or 2 or 3 major issues. If you have any question, feel free to ask me. या पद्धतीनं तुम्ही या चर्चा हे पॉईंट घेऊन बोलू शकता. अर्थात मला या सगळ्या पॉईंटवरून तुम्हाला एक काही पॉईंट सांगावेसे वाटतात की वेन यू गोइंग टू स्टार्ट टू हाऊ आय कॅन ड्राफ्ट ऑन इम्प्रेसिव्ह स्पीच दॅट टाईम. All of you must understand the given topic for the speech and you must collect all information from all sources. It may be a library or any other book or internet or any other experience etc. These sources you must use for collection of particular information to related topic and put your thoughts, your ideas clearly and systematically in correct sequence. Use good but simple and impressive language. All of you use slogans, quotes, maxims, proverbs related to your topic and give examples to justify your points of view and also you emphasize your good points and conclude with thanks. Friends, delivering the speech, it is art. Delivering the speech, that time you begin with greetings. Introduce the topic, then you modulate your voice, be bold and straightforward and confident. Look straight at the audience, speak slowly but loudly and clearly. Avoid odd mannerisms or gestures while speaking or delivering a speech. All of you impress the audience and end the speech with thanks to audience. Next point, do's and don'ts for delivering the speech. भाषण देत असताना आपण काय करावं आणि काय करू नये, काय करावं आणि काय टाळावं. भाषण देताना कराव्यात किंवा करू नयेत अशा गोष्टी या ठिकाणी दिल्यात. आणखीन तुम्ही मुद्दे वाढवा म्हणून सांगितलेले आहे. तर उदाहरणार्थ डूजमध्ये बघा की आपण डूजचे पहिला पॉईंट घेऊया की टॉक स्लोली, एम्पसाइज कीवर्ड्स. ओके,
काय करा भाषण देत असताना, तुमचं परिणामकारक भाषण व्हायला पाहिजे असं जर असेल तर तुम्हाला या गोष्टी करता आल्याच पाहिजेत. मित्रांनो, डूज टॉक स्लोली, हळुवारपणे बोला पण मोठ्या आवाजात बोला. तुमची गती हळू असू दे. तुम्ही केलेली शब्दफेकी समोरच्या ऑडियन्सला समजली पाहिजे, गेस झाली पाहिजे, अर्थ त्याचा कळला पाहिजे. ओके, त्यामुळं की टॉक स्लोली, एम्पसाइज कीवर्ड्स, बी कॉन्फिडंट, अगदी तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असा. बी कॉन्फिडंट, मेंटेन अ गुड पोश्चर, मेक आय कॉन्टॅक्ट विथ द एंटायर ऑडियन्स. एकाच कोपऱ्यात पाहणं, एकाचकडं पाहणं, एकाच दिशेला पाहणं असं नाही, तर मेक आय कॉन्टॅक्ट विथ द एंटायर ऑडियन्स. स्ट्रेस युअर पॉईंट्स फर्मली, तुम्हाला जे सांगायचं आहे ते ठामपणे सांगा. यूज सिम्पल इफेक्टिव्ह लँग्वेज अँड पुट युअर थॉट्स अँड आयडियाज क्लिअरली ॲज पॉसिबल ॲज क्लिअरली अँड स्पीक लाऊडली अँड क्लिअरली. एम्फसाइज कीवर्ड्स, स्ट्रेस युअर पॉईंट्स फर्मली, स्पीक लाऊडली अँड क्लिअरली, यूज मिनिंगफुल क्वालिटी लँग्वेज, यूज सिम्पल बट इफेक्टिव्ह लँग्वेज, पुट युअर थॉट्स अँड आयडियाज ॲज क्लिअरली ॲज पॉसिबल. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. आणि काय टाळलं पाहिजे? डोंट, असं करू नका. डोंट मबल, डोंट लुक अप और डोंट लुक डाऊन, डोंट लुक राईट साईड, डोंट लुक लेफ्ट साईड, हिअर देअर. नो, यू मस्ट कीप आय कॉन्टॅक्ट विथ ऑडियन्स. डोंट यूज टू मेनी हार्ड जेस्चर्स. Don't keep your speech too lengthy. Don't repeat the same words multiplying. Don't forget important points. Don't drift away from your main topic. You must remember, that is, don't forget important points. Don't use excessive gestures. Don't feel nervous or embarrassed while giving speech. Don't drift away from your topic. हे पॉईंट तुम्ही वापरला पाहिजे. काय करा आणि काय करू नका असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता एवढं सगळं आपण पाहिल्यानंतर मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा प्रश्न अगदी व्यवस्थितपणे सोडवणार अशी मला खात्री आहे. अँड नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 8, यू आर गोईंग टू पार्टिसिपेट in an inter-school election competition. The subject given to you is how to achieve success in life. Draft a speech to present it in the competition. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हा जो प्रश्न दिलेला आहे की I will repeat it again. You are going to participate in an inter-school election competition. The subject given to you is how to achieve success in life. Draft a speech to present it in the competition. मित्रांनो, तुम्ही आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार आहात. तुम्हाला दिलेला विषय आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, असा तुमचा विषय आहे. आणि आता या ठिकाणी तुम्हाला जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्याच्या आधारे तुम्ही तुमचं भाषण तयार करा म्हणून सांगितलं आहे. आता हे तक्त्यातील पॉईंट आपण पाहूया आणि आपण एक भाषण नमुना म्हणून पाहूया. प्रॉपर गायडन्स, डेडिकेशन, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, आयुष्यामध्ये यश कसं संपादित करावं, प्रॉपर गायडन्स यावरती आपण बोलायचं आहे. डेडिकेशन, त्याग, समर्पण, फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. पॅशन, आवड, सॅक्रिफाईस, त्याग, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड, आपण कधीच ती गोष्ट सोडून द्यायची नाही. नेवर गिव्ह अप, सोडून द्यायचं नाही आहे. सेटिंग गोल्स, नेमकी ध्येय सेट करणं, निश्चित करणं, त्यासाठी प्लॅनिंग करणं. नॉलेज, इन्फॉर्मेशन त्याबद्दलचं मिळवणं, स्किल मिळवणं. कॉन्फिडन्स, हार्डवर्क अँड परसिव्हरन्स, चिकाटी. या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून आपण एक भाषण तयार करणार आहोत. एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करतो. असंच तुम्ही भाषण लिहा असं नाही, पण अशा पद्धतीनं तुम्ही पॉईंट कवर करावेत, मॅक्झिम्स वापरावे, पूर्वक वापरावेत. आणि आपण मगापासून जी चर्चा केलेली आहे असं एक आपण आता भाषण पाहूया. लिसन केअरफुली. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. तुमचा कॉन्फिडन्स फुल असला पाहिजे. सुरुवात आपण करणार आहोत.
ही सुरुवात ग्रीटिंग्सनं आपण करायची आहे. आपलं भाषण आहे ते इंटर स्कूल आहे, आंतरशालेय आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत. तर आपण सुरुवातीला असं म्हणू शकतो, ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, टीचर्स and my dear friends. Today I am going to give my speech on how to achieve success in life. I request you to listen to me carefully. So my friends, success is very important in everyone's life. Everyone has a dream of becoming a successful human being in life. There is a good saying that success is a journey and not a destination. How true is it? How true it is? If we look at the life of all successful people, we realize the truthfulness of the statement. The definition of success is different for every person. For example, for a child, success is to solve a puzzle. For a SSC student, success is to get good marks. For a businessman, success is to get a contract. And for grandparents, success is to see the whole family live happily together. Everyone wants to become rich and successful in life. To achieve ambition, there are many steps which are to be followed. First of all, we have to set our goal, means we have to decide what we are and what we want to be. So proper plan and execution of the plan are very important. The tragedy of life does not lie in not reaching the goal. The tragedy lies in having no goal to reach. For a great success, friends, for a great success, we need a lot of confidence, patience, knowledge, perseverance, and hard work. We should not waste our time because time is money. Don't compare yourself with any other person in the world. If you do so, friends, then you are demeaning yourself. The main thing is that we should always think positively and never give up hope. Many of our failures are the people who did not realize how close they were to success when they gave up. Always remember that the word impossible. Always remember that the word impossible means I am possible, and if destiny is accompanied with the 3 Ds. Which are these 3 Ds? Determination, dedication, and devotion. Then everything becomes possible. We should learn from our own mistakes. We should always follow in the footsteps of great successful people. Let's take an example of Dhirubhai Ambani. He was born in a poor family but struggled a lot to achieve his ambition and never gave up hope because he knew that there is always room at the top. He kept the hope alive in his heart and tried his level best, and as you know, he became one of the richest industrialists in the world. After all, no gains without pains. There is a great saying that successful people do not do different things, they do things differently. So work hard continuously. God's blessings are always there with you. Thank you for listening to me carefully. जय हिंद. अशा पद्धतीनं तुम्ही हे भाषण करू शकता, लिहू शकता. तुम्ही उदाहरण या ठिकाणी वेगवेगळी घेऊ शकता. पण सक्सेस मिळवण्यासाठी ज्या काही क्वालिटी आवश्यक आहेत त्या गोष्टींचा उल्लेख हा आपल्या भाषणात तो झालाच पाहिजे. नेक्स्ट एक प्रोजेक्ट वर्क आहे आणि हे तुम्ही कंपल्सरी सर्वांनी हे प्रोजेक्ट वर्क करायचं आहे. प्रोजेक्ट वर्क पहा आपल्याला स्क्रीनवरती दिसेल. युअर गोल this year is to successfully pass out from secondary school. So let us be smart and note down the following. A specific area. मित्रांनो, तुम्हाला आता यावर्षी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट जे आहे आपली 10वीची परीक्षा अतिशय उत्कृष्ट गुणांनी तुम्हाला पास व्हायचं आहे. गुण आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये आल्याच पाहिजेत. ओके, युअर गोल दिस इयर is to successfully pass out from secondary school. So let us be smart and note down the following.
आता स्मार्ट वर्क तुम्हाला करायचं आहे. स्मार्ट वर्कची एक मेथडॉलॉजी आहे ती आपण वापरायची आहे आणि हे स्वतःचा प्रोजेक्ट करायचा आहे. स्वतःचे विकनेस शोधायचे आहेत, त्याच्यावरती आपण काम करायचं आहे. स्पेसिफिक एरिया. आता स्पेसिफिक एरिया तुमचे सब्जेक्ट आहेत अँड नंबर ऑफ युनिट आणि युनिट्स अँड लेसन्स पोएम्स हे तुमचं असणार आहे. आता सब्जेक्ट तुमचे 1 इंग्लिश 4 युनिट, त्यानंतर मराठी, त्यामध्ये गद्य पद्य किती आहेत हे तुम्ही घेणार. हिस्ट्री, सायन्स, टॉपिक किती आहेत काय आहेत असं तुम्ही प्रत्येकाचं युनिट सब युनिट या पद्धतीनं तुम्ही एरिया तुमचा या ठिकाणी डिसाईड करा. ओके, नोट डाऊन द सब्जेक्ट्स अँड युनिट्स, ऑल सब्जेक्ट्स अँड दिअर युनिट्स हे पहिल्यांदा तुम्ही लिहून काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कळू दे की तुम्हाला किती एरियावर काम करायचं आहे, तुमचे सगळे विषय आणि त्याचे युनिट्स. नेक्स्ट, आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेजरेबल. कंपॅरिझन ऑफ स्कोर्स इन प्रिव्हियस एक्झाम्स अँड इन रिसेंट वन. आता मेजरेबल तुम्हाला मोजायचं आहे. कम्पेअर द स्कोर्स ऑफ प्रिव्हियस टेस्ट. प्रिव्हियस टेस्टची आणि आत्ताची तुम्ही कंपॅरिझन करायचं आहे की समजा एखादा विषय तुम्ही घेतला आहे आणि त्यामध्ये पहिली टेस्ट तुमची पुअर आहे, सेकंड फेअर आहे, सेमिस्टरला फेअर आहे, तर तुमची प्रगती होत चाललेली आहे. असं प्रत्येक विषयाचं तुम्ही मेजरेबल पद्धतीनं पुअर, फेअर, फेअर, गुड, एक्सलंट, बेस्ट असं काय असेल ते तुम्ही या पद्धतीनं लिहू शकता. नेक्स्ट, आता काय करायचं आहे तुम्हाला की तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे की आपण कुठं वीक आहोत आणि आपल्याला स्ट्रेंथन कुठं आपल्याला लक्ष जास्त द्यायचं आहे. नेक्स्ट, अचिवेबल गोल आता आपण निश्चित करायचे आहेत की अचिवेबल गोल, मी पुन्हा शब्द वापरतो अचिवेबल गोल. सेट गोल्स ऑर टार्गेट टू बी अचीव्ड, जे तुम्ही प्राप्त करू शकता, जिथंपर्यंत पोचू शकता, खूप प्रयत्नांनी पोचू शकता, ते तुम्ही गोल तुमचे टार्गेट तुम्ही या ठिकाणी सेट करायचे आहेत. टार्गेट स्कोअर परफॉर्मन्स इन SSC एक्झाम, मग गुड पर्सेंट असेल, बेटर, फेअर या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी हे गोल सेट करा की तुम्हाला कुठंपर्यंत पोचायचं आहे. नेक्स्ट, रिअलिस्टिक अप्रोच D. रिअलिस्टिक अप्रोचमध्ये प्लॅन ऑफ ॲक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टाईज और रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी रिअलिस्टिक अप्रोचमध्ये काय सांगितलेलं आहे की मेक ॲक्शन प्लॅन्स टू गेट गुड मार्क्स. आता ॲक्शन प्लॅन तुम्हाला करायचं आहे की कुठं आपण कमी आहोत हे कळलेलं आहे. आता त्याच्यावरती ॲक्शन प्लॅन आहे, कृती तुम्ही डायरेक्ट करायची आहे. ॲक्शन प्लॅन तुमचा होणार आहे फॉर एक्झाम्पल मेक अ स्टडी टाईम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. या पद्धतीनं तुमचा ॲक्शन प्लॅन होईल की आता तुम्हाला एक स्टडी टेबल करायचं आहे आणि स्टडी टाईम टेबल करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे ते रेग्युलरली. मग ते सकाळच्या वेळेत कोणते विषय, सायंकाळच्या वेळेत कोणते विषय, पहाटेच्या वेळेत कोणते विषय, लिखाण कधी, पाठांतर कधी, दिवसभरची शाळा किंवा तुमचे इतर एक्स्ट्रा स्टडी, ह्या सगळ्याचं तुम्हाला टाईम टेबल करायचं आणि ते रेग्युलरली अँड नीटली अँड क्लिअरली अँड स्ट्रिक्टली फॉलो करायचं तुम्हाला. या पद्धतीनं तुम्हाला असे पॉईंट आता पुढे करायचे आहेत. ॲक्शन प्लॅन तुमचा काय असणार आहे हा तुम्ही निश्चित करा. नेक्स्ट, टाईम बाउंड ॲक्शन असू द्या, कधी होईल तेव्हा होईल असं नको. टाईम बाउंड ॲक्शन, डेज रिक्वायर्ड फॉर रिव्हिजन. टाईम बाउंड ॲक्शन, स्टडी रिव्हिजन, रिक्वायर्ड डेज. आता तुम्हाला किती दिवस परीक्षेला आहेत, किती दिवस राहिलेत, किती पॉईंटवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, किती युनिट आहेत, कोणकोणते विषय आहेत, या पद्धतीनं इंग्लिशसाठी डेज फॉर रिव्हिजन किती राहतात, मराठी, हिंदी, मॅथ्स, संस्कृत एक्सेट्रा, सायन्स, सोशल सायन्स वगैरे, मॅथ्स वगैरे, हे तुम्ही डेज फॉर रिव्हिजन असं हे निश्चित करा. आणि त्या अनुषंगानं तुम्ही तुमचा ॲक्शन प्लॅन जो तयार केलेला आहे तो नेमका तुम्ही वापरा. रिअलिस्टिक अप्रोच जो तुमचा आहे तो तुम्ही करा आणि अधिकाधिक मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. सिस्टमॅटिक स्टडी केल्यानंतर, अशा पद्धतीनं नेमक्या गोष्टीवर फोकस केल्यानंतर तुमचा खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. तुम्हाला उणिवा दोष लक्षात येतात आणि तुम्ही त्याच्यावरती अधिक काम करू शकता. ओके फ्रेंड्स, in this way, in the today's video we have discussed on English workshop of 1.4 Be Smart. Friends, in the next video we will discuss on language study of this topic. So thank you very much friends, and all of you must solve these activities, all English workshop in your notebook and write down in your notebook and study more and more. Also
read these all these lessons from 1.2 1.1 from till this 1.4, and start hope and make your action plan too, and make this project and follow this regularly. Okay friends, thank you very much for watching this video. Thank you.